गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या ग्रॅव्हिटेशनच्या नवीन या फ्रेश लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत. हे ग्रॅव्हिटेशनचं सेकंड लेक्चर आहे. आतापर्यंत ग्रॅव्हिटेशनच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं की ॲक्च्युअली ग्रॅव्हिटेशन असतं काय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण कशाला म्हणतो. जनरलला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असतो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस आणि इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इथं आपण एक फॉर्म्युला घेतला होता, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर f1 f2 याच्या वेक्टर क्वांटिटीज कशा असतात, युनिट काय असतं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी असते, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ही जनरली स्केलर क्वांटिटी असते, तिची व्हॅल्यू किती येऊन जाते, हे सर्व आपण बघितलं. CGS मध्ये आणि SI मध्ये त्याच्या व्हॅल्यूज किती असतात हे सुद्धा आपण चेक केलं. याचे काही प्रॉब्लेम्स तुम्ही होप्स वर्कबुकमधून सॉल्व्ह केले असतील. आणि हे जे सॉल्व एक्झाम्पल आहे हे तुम्ही बेसिक शीटमधून हे सुद्धा क्लिअर केले असतील. याच्यात काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. यानंतर आपण या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे काही रिमार्क्स पॉईंट्स बघितले होते. यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असते, ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड असते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये घेतली, त्याच पद्धतीनं ग्रॅव्हिटेशनल स्पीड असते. ग्रॅव्हिटेशनल स्पीड दॅट मीन्स देअर इज अ स्पेस ऑफ विच the object which exerts some force, this is called as a gravitational force on the other bodies, तर जनरली आपण फील्ड म्हणतो. आणि ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी दाखवली जाते ती आय ऑफ जी ने किंवा ई ऑफ जी ने दाखवली जाते. त्याची व्हॅल्यू असते gm अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. दॅट मीन्स ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फील्ड बघितली होती फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज, त्याच पद्धतीने आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघणार आहोत फोर्स पर युनिट मास. मास म्हणजे मास ज्या ऑब्जेक्टचं घ्यायचं, ज्या ऑब्जेक्ट तुम्ही ॲक्च्युअली कुठल्याही बिग ऑब्जेक्ट किंवा टेस्टिंग ऑब्जेक्ट समोर आणणार आहात त्या ऑब्जेक्टचं मास तुम्हाला घ्यायचं आहे. आता पुढे आपण जे काही रिमार्क्स पॉईंट घेतले होते की ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही सॉलिड स्पेअरसाठी आणि स्पेरिकल शेलसाठी कशी असते. सॉलिड स्पेअरच्या आउटसाईड किती असणार आहे, स्पेरिकल शेलच्या आउटसाईड किती असते, सरफेसवरती किती असते, ऑन द सरफेस, आउटसाइड द सरफेस, इनसाइड द सरफेस, हे सगळे रिलेक्शन याचा ग्राफ आपण घेतला. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आता या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल आपण बघणार आहे की ग्रॅव्हिटी काय असते. जनरली बऱ्याच विद्यार्थ्याला क्वेश्चन पडतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटीमध्ये फरक काय. ग्रॅव्हिटी जनरली काय असते, तर ग्रॅव्हिटी एकदम सिंपल सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी. जनरली ग्रॅव्हिटेशन आपण म्हणतो की कुठल्याही ग्रॅव्हिटेशन बोलतोय मी, ग्रॅव्हिटेशन मध्ये कुठल्याही दोन बॉडीज वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता ग्रॅव्हिटी कशाला म्हणणार, तर ह्या दोन्ही बॉडीज पैकी एक बॉडी काय पाहिजे, अर्थ पाहिजे, आणि दुसरी कुठलाही ऑब्जेक्ट असेल. एक बॉडी अर्थ असेल किंवा कुठलाही प्लॅनेट असेल आणि दुसरी एखादा ऑब्जेक्ट असेल, त्याचा सबसिडरी प्लॅनेट असेल किंवा एखादा पर्सन त्या प्लॅनेटवरती असेल, तर याला जनरली त्या सबसिडरी प्लॅनेटवरती किंवा पर्सनवरती जे फोर्स ॲक्ट होतो त्याला जनरली आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. ग्रॅव्हिटी इज द फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट्स अ बॉडी टुवर्ड्स सेंटर. कुठलाही ऑब्जेक्ट त्या अर्थ, दॅट मीन्स अर्थ त्या ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते, त्याला जनरली आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनचा हा जनरली फरक आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केला होता. मग आता आपण फाईंड करणार आहोत की ही ग्रॅव्हिटी किती असते. मग आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट ए घेतला मी या ठिकाणी, हा ऑब्जेक्ट ए, आणि हा ऑब्जेक्ट ए अर्थपासून काही डिस्टन्सवरती म्हणजे आउटसाइड दी अर्थ या ठिकाणी मी प्लेस केला, ज्या ठिकाणी ऑब्जेक्टवरती या अर्थच्या ग्रॅव्हिटीने काहीतरी फील्ड अप्लाय केली, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. आणि याने काय झालं, तर हा ऑब्जेक्ट जो ए होता, ऑब्जेक्ट ए अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट व्हायला लागला. मग अर्थच्या सेंटरपासून त्याचं डिस्टन्स किती, तर ते डिस्टन्स आपण स्मॉल आर एवढं घेतलंय. इथे म्हणलंय मी वेअर एम ऑफ ई म्हणजे याला म्हणतं, जनरली म्हणलं जातं मास ऑफ अर्थ, आर ऑफ ई याला म्हणलं जाणार आहे रेडियस ऑफ अर्थ. नेक्स्ट, फ्रॉम अर्थ ऑन अ पार्टिकल ऑफ मास एम, आत्ताच सांगितलं पार्टिकल मास एम ठेवलाय, located outside at a distance small r from the center of earth. मग त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय झाला, म्हणजे हा जो सेंटर होता अर्थचा सेंटर ओ, मग इथं जो फोर्स असेल तो याच्यावर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे, तो फोर्स किती असणार आहे, तो फोर्स आहे एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. याला जे म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
मग न्यूटन सेकंड लॉ का सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून दिली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी भेटली आणि ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आली आहे स्मॉल एम आणि स्मॉल एम कॅन्सल होऊन जाणार आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येऊन जाते जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. हे झालं जनरली इक्वेशन 3. मग आता याच्यामध्ये जी असतो तो म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. रेडियस ऑफ अर्थ असते, रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10⁻6 मीटर आणि मास ऑफ अर्थ असते 6 इंटू 10⁻24 के जी. मग या सगळ्या व्हॅल्यू जर मी इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर इक्वेशन 3 मला देणार जे अर्थच्या सरफेसवरती जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी भेटून जाते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जनरली कुठल्याही कॅल्क्युलेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू घेत असतो. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि याचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला येऊन जातो GM अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. पण क्वेश्चन असतो की अर्थला कुठल्याही पॉईंटवरती गेलो, फॉर एक्झाम्पल मी इक्वेटरवरून नॉर्थ पोलवरती गेलो आणि इक्वेटरवरून साऊथ पोलवरती गेलो तर तिथं मला 9.8 ही व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक मी असं सांगतो की त्याला एव्हरी 5 किलोमीटर्स ती जी व्हॅल्यू असेल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती 9.8 एवढंच असेल का? तर जनरली हे 9.8 प्रत्येक पोझिशन्सला अर्थच्या डिफरंट असतं, ते बदलत जातं, ते कधीही कॉन्स्टंट राहत नाही. म्हणजे इक्वेटरपासून पोलपर्यंत गेले तर ती व्हॅल्यू जी असते 9.8 ती चेंज होत जाते. मग चेंज फार नाही होत, काही मायनर्स चेंजेस असतात, ते चेंजेस सुद्धा आपण घेणार आहोत. आणि ते चेंजेस कशामुळे होतात तर जनरली ते चेंजेस होण्यासाठी 3 रिझन आहेत. आता वर आपण जसं कन्सिडर केलं की अर्थ हा युनिफॉर्म स्पेअर आहे, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्पेअर. पुढं अर्थ जे मास आहे, मी वेट नाही बोलत आहे, मी मास बोलतोय. मास हे इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली. त्याचं तिसरं रिजन आहे अर्थ ही कंटिन्युअसली रोटेट होत असते, त्यामुळं जी 9.8 व्हॅल्यू आहे ती 9.8 व्हॅल्यू चेंज होत असते. हा जनरली क्वेश्चन्स तुम्हाला CET साठी विचारला जाईल की विच आर द रिझन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट कॉन्स्टंट ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ बिकॉज अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्पेअर. नेक्स्ट, अर्थ मास इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली. And third, Earth is rotates. That's why acceleration due to gravity is located different from the different positions. आता ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची फॉर्म्युला आला आहे, त्याच्यामध्ये आपण काही थोडेफार चेंजेस करू आणि काही आपण काय भेटतं का चेक करू. मी काय केलं, जे मास ऑफ अर्थ होता ते मास ऑफ अर्थ या ठिकाणी मी डेन्सिटीच्या टर्म्समध्ये सबस्टिट्यूट केला आणि तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असते. सो मास इज इक्वल टू येऊन जाणार आहे मास ऑफ अर्थ असेल मग density multiplied by volume of earth, and you know the volume of earth is considered as a sphere, so volume of the sphere 4/3 pi r cube. हे व्हॅल्यू टाकल्या तर acceleration due to gravity on the earth येऊन जाते G is equal to 4/3 pi G r multiplied by rho. मग या ठिकाणी जर मी याच्यावरती डेन्सिटी कॉन्स्टंट म्हणलं तर acceleration due to gravity ही रेडियस वरती डिपेंड राहणार. So that's why density जर कॉन्स्टंट म्हणलं तर acceleration due to gravity ही डायरेक्टली proportional to the radius आली. पुढे जर आपण मास कॉन्स्टंट जर म्हणलं, नेक्स्ट जर आपण मास कॉन्स्टंट म्हणलं या इक्वेशन वरती, या इक्वेशन मध्ये if we consider earth mass is constant all over the points, then acceleration due to gravity is inversely proportional to the radius square. म्हणजे acceleration due to gravity चेंज होणार आहे कशी 1/r स्क्वेअर ने. मग रेडियस जर वाढत गेली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाणार. हे जनरली याच्यावर इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. त्याच्यानंतर याचं जे व्हेरिएशन आहे अप टू 5% ते व्हेरिएशन आलं डेल्टा G अपॉन G, जनरली इनव्हर्सली प्रोपोर्शनल, त्यामुळे आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रिड्यूस झाली आहे म्हणून त्याला साईन घेतलंय मायनस. सो -2 मल्टिप्लाय बाय डेल्टा R अपॉन R. जनरली आपण मेजरमेंटच्या चॅप्टरमध्ये याला घेतलंय इक्वेशन कसं रिप्रेझेंट केलं जातं एररच्या इक्वेशन आहे पर्सेंटेज एररच्या इक्वेशनमध्ये.
पुढं, if mass and radius of planet, if small changes is occurs, मास आणि रेडियस मध्ये खूपच मायनर चेंजेस जर झाले तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येऊन जाते gm/r². याला आपण पर्सेंटेज एरर मध्ये कसं लिहिणार, डेल्टा g/g इज इक्वल टू डेल्टा m/m मायनस 2 मल्टिप्लाय बाय डेल्टा r/r. जर आपण असं कन्सिडर केलं की r कॉन्स्टंट आहे, g तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, r या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, मास व्हेरी होणार म्हणजे डेल्टा g/g येऊन जाते इक्वेशन डेल्टा m/m. पुढे जर आपण कन्सिडर केलं की मास कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी मास कॉन्स्टंट आहे, g तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, सो डेल्टा g/g येऊन जाणार मायनस 2 मल्टिप्लाय बाय डेल्टा re डिवायडेड बाय काय असेल, re असेल. या पद्धतीने इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे झालं तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं जे काही रिलेशन्स घ्यायचं होतं ते. आता बोर्डसाठी एक क्वेश्चन विचारला जातो, हा मी बोर्डसाठीचा क्वेश्चन घेतला आहे. जनरली मागच्या वर्षी 12th बोर्डमध्ये हा विचारला जातो, पण आता ग्रॅव्हिटेशन तुम्हाला बोर्डसाठी 12वी बोर्डसाठी नाही आहे, पण ठीक आहे, एक 11वी बोर्डसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन असा होता का जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तिने असं सांगितलंय की जी हा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आहे. त्यानंतर आर इज द रेडियस ऑफ द अर्थ, आणि तुम्हाला विचारलंय शो दॅट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h अबोव दी सरफेस ऑफ अर्थ. आणि तुम्हाला हे रिलेशन जे आहे ते रिलेशन तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय. ते रिलेशन काय आहे, जी एच इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय r/r प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. बऱ्याच वेळेस कॉम्पिटिटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे रिलेशन तुम्हाला लागणार आहे आणि याचा प्रूफ आपल्याला घ्यायचं. मग याच्यासाठी काय केलं, जनरली सॉल्व्ह करताना आपण घेतलंय काय केलं, एक अर्थ घेतली, दिस इज द अर्थ, दिस इज द सेंटर ऑफ अर्थ, मास ऑफ अर्थ अँड दिस इज द रेडियस ऑफ अर्थ. आणि ह्या रेडियस अर्थच्या सरफेसपासून काहीतरी हाईट एच पर्यंत पॉईंट पी हा लोकेट केला. ओके, मग आपण काय म्हणणार, कन्सिडर अ पॉईंट पी इज प्लेस ॲट हाईट एच फ्रॉम दी अबोव दी सरफेस ऑफ अर्थ. देन मग आता 1 by 1 ॲक्च्युअल डिस्टन्स किती झालं त्या पॉईंट पीचं, तर फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ डिस्टन्स आला आहे आर प्लस एच एवढं. आपण म्हणणार देन ॲट दी सरफेस ऑफ अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज, म्हणजे आपण ऑलरेडी फाईंड केलं आहे, जी इज इक्वल टू gm/r². म्हणजे सरफेसवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते ते ऑलरेडी फाईंड केलं आहे. पुढं आता लेट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h अबोव दी सरफेस ऑफ अर्थ, त्याला आपण gh म्हणलं आहे. आता हा पॉईंट पी जो हाईट h एवढ्या डिस्टन्सवरती ठेवला आहे, तर त्याचे जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण म्हणलं आहे g ऑफ h. दॅट मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव दी सरफेस ऑफ अर्थ ॲट हाईट h. हाईट h एवढी जे वेट ऑफ ऑब्जेक्ट असेल, दिस वेट ऑफ ऑब्जेक्ट, वेट, मग हा ऑब्जेक्ट इथपर्यंत स्टेबल असणार. कशामुळे स्टेबल असणार, वेट ऑफ ऑब्जेक्ट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन्ही व्हॅल्यू काय असतील, सेम असतील, तरच तो ऑब्जेक्ट त्या हाईट एच वरती स्टेबल राहू शकतो. त्याची डायरेक्शन असेल टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. त्यानंतर याच्यावरती जो फोर्स अप्लाय झाला आहे, म्हणजे आपण इथं सिंपल म्हणणार वेट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू असतो जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हे जनरली डिस्टन्स असतात, ते डिस्टन्स सेंटरपासून त्याच्यावर किती आहे, तर डिस्टन्स आहे, जे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे ते डिस्टन्स आहे फ्रॉम दी सेंटर ऑफ अर्थ, आणि डिस्टन्स आहे आर प्लस एच एवढे. त्यामुळं डिस्टन्सचा स्क्वेअर घेतो आपण ग्रॅव्हिटेशनच्या इक्वेशनमध्ये. बट दिस फोर्स मास मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन, त्यालाच आपण वेट पण म्हणतो, एम मल्टिप्लाय बाय जी एच इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. इथं आपण घेतलंय वेट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे याचं वेट किती झालं, एम मल्टिप्लाय बाय जी ऑफ एच. एम आणि एम या ठिकाणी कॅन्सल होऊन जातील ना, आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच आपल्याला भेटून जाते जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 घेतले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण डिवाइड केले, आणि डिवाइड केल्यानंतर त्यानंतर मला भेटलं की जी एच अपॉन जी इज इक्वल टू
gm अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय gm अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर gh अपॉन जी इथं gm कॅन्सल होऊन जाणार, हा आर स्क्वेअर वरती येऊन जाईल आणि आर प्लस एच हा खाली येऊन जाणार. सो इक्वेशन होऊन जातं आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. सो वी गेट gh is equal to g multiply by r upon r plus h bracket square. आणि हे जनरली आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो वी गेट द रिलेशन of the acceleration due to gravity at height h, gh is equal to g multiply by असणार आहे r plus h bracket square. हे जनरली जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं त्याचं प्रूफ आपण घेतलंय. सो हे इक्वेशन्स तुम्हाला प्रॉब्लेम्स जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आता वर्कबुकमधले सॉल्व करायचे आहेत त्या वर्कबुकमधले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला इक्वेशन काम. आता हे इक्वेशन्स वापरून इक्वेशन नंबर 3 वापरून तुम्ही वर्कबुकमधले डे 1 चे काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. जे तुम्हाला सॉल्व झालेले असतील पण त्याचे डाऊट्स तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्यावाले MCQs आता तुम्हाला टॅकल होईल. होप सो हे लेक्चर सर्वांना समजलं असेल. याचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही विचारू शकता.